सकाळ किंवा रात्र झाली ना तर एकच टेन्शन येतं, भाजी काय बनवायची. सकाळी सकाळी मी लागली तर कामाला, शेंगा सोलायचं काम करत आहे. नाश्त्याची पण तयारी केली, थालीपीठ बनवलेलं आहे काकडीचं आणि निवांत खाऊन घेतलं. पहिले नाश्ता केला. माझा अर्णव डोणगावला गेला होता आणि डोणगावून येताना समोसा आणि सफरचंद आणले. सकाळीच गेले होते ते, माझा नाश्ता होईपर्यंत तर आले पण. आणि हे बघा, काही पण आणलं ना स्वतःच्या हाताने काढायची उत्सुकता. त्यानंतर त्याला सफरचंद कापून दिलं, तो खात बसला. इकडं आमच्या पिल्लाची आंघोळ झाली होती आणि त्याची आईच चालू आहे त्याला मेकअप करणं. आणि बघू शकता आमच्या पिल्लाचा मेकअप, तो काही शांत बसत नाही. त्यानंतर जेवण केलं. जेवणामध्ये चवळीची भाजी, मस्त भाकरी आणि सलादमध्ये काकडी, निवांत जेवण केलं. आणि मला खरंच इतकी भूक लागते ना कधी कधी. आज ना आम्ही बाबूला फर्स्ट टाईम खायला दिलं, ॲपलची प्युरी दिली आणि त्याच तोंड बघा कसं करतो. इतकी मस्त रिॲक्शन देत होता ना. खाऊन घेतले त्यांनी आणि हे टेकुळांना निघले होते. आणि भावाचं तर त्याला इतका आनंद होतो आणि खायलाही आवडतात. हे बघा, लोकांनी टोपले भरून आणले पण काही फायदा नाही, त्याच्या छत्र्या झालेल्या होत्या. त्यानंतर बाबूसोबत मस्त असं खेळत होतो दिवसभर. याच्यासोबत इतका चांगला वेळ जातो ना की थकवा जाणतच नाही आपल्याला. संध्याकाळी पण त्याच्यामध्ये पप्पासोबत खेळत होता, अशा उड्या मारतो ना. संध्याकाळी असाच इकडे तिकडे फिरवत संपवला दिवस. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.